नमस्कार मित्रांनो, मी प्रज्वल मुंडकर. पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि टायटल आणि थंबनेल बघून तुम्हाला समजलं असेल की आपण कुठे जात आहोत. आता नेहमीप्रमाणे तोच प्रश्न विचारत नाही मी तुम्हाला. आपण जात आहोत आपल्या गाडीची SD ॲडव्हेंचरची सेकंड सर्व्हिस करायला. आता फर्स्ट जी सर्व्हिस होती ना ती तुम्हाला दाखवायला मला मिळाली नाही, पण बोललो चला सेकंड सर्व्हिस तरी ॲटलिस्ट दाखवतो. कारण हरिहरेश्वर आणि MP वरनं आल्यावरनं गाडी नीट वॉश पण नाही केलेली. आता बोललो सर्व्हिस करणार आहे तर तेव्हाच वॉश होईल प्रॉपर. आणि सगळे मला विचारतात दादा NS काय केलीस, तर ही बघा NS. हिला डेली लाईफमध्ये मी यूज करतो कामावर जाण्यासाठी वगैरे. बाबा हिच्याशिवाय माझं पान हलत नाही, कारण पहिली गाडी ती पहिली गाडी असते. हिची पण आता जस्ट सर्व्हिसिंग केली आहे. गाडी तशी ओके आहे, गाडीमध्ये काही काम दिलं नाही गाडीने मला. झाली 5 वर्ष झाली गाडीला. चला आता आपली ऑल न्यू SD ॲडव्हेंचरची सेकंड सर्व्हिस आहे. पहिली सर्व्हिस झाली ती 1000 किलोमीटरला झाली आणि आता जी दुसरी होणार आहे ना सर्व्हिसिंग ती आपली 6000 किलोमीटरला. आता 5990 किलोमीटर झालेत, म्हणजे हार्डली 10 किलोमीटर बाकी आहेत 6000 व्हायला. तर बोललो देऊन टाकतो यार, आज संडे पण आहे, नंतर परत कोण नाचत बसेल सारखं सारखं. मी आता राहतो विलेपार्लेला आणि आपलं सर्व्हिस सेंटर आहे SDचं सांताक्रूजला, म्हणजे हार्डली 3 किलोमीटर 2 ते 3 किलोमीटर अंतरावर आहे. सो ए भाई 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 तर आपलं सर्व्हिस सेंटर आहे हार्डली 2 ते 3 किलोमीटर सांताक्रूजला. सो मला नाही वाटत काय प्रॉब्लेम येईल आपल्याला जास्त जायला, किंवा टाईम लागेल. हार्डली 5 मिनटात पोचू आपण. कोल्ड स्टार्ट करूया. चला तर आता तुम्हाला आमच्या गल्ल्यांमधला प्रवास दाखवतो. आम्हाला गल्ली गल्ली करून बाहेर जावं लागतं जर टुवर्ड्स सांताक्रूजच्या दिशेने जायचं असेल तर आता पॉईंटवर येतो. भरपूर जण मला विचारत होते दादा SD ॲडव्हेंचर कशी आहे, तुझा राईड रिव्ह्यू काय, तुझा ओनरशिप रिव्ह्यू काय, तुझा एक्सपिरियन्स काय ह्या गाडीबद्दल. मी आत्ताशी सेकंड सर्व्हिस व्हायला जाते, तर मी बोलतात ना असं एकदम डिटेल तर रिव्ह्यू देऊ नाही शकत एवढ्या शॉर्ट पिरियडमध्ये. बट मी तुम्हाला एवढं सांगतो की गाडी एक नंबर आहे. फक्त सर्व्हिस सेंटर जर घराच्या बाजूला असेल तरच ही गाडी घ्या, कारण हिचा सर्व्हिस नेटवर्क खूप कमी आहे ऑल ओव्हर मुंबईमध्ये, ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये. सो त्याच्यामुळे ना, आणि पार्ट्स अवेलेबिलिटी कमी आहे, तर त्याच्यामुळे तुम्ही जर गाडी घेत असाल नाही तर घरापासून हार्डली 10 किलोमीटरच्या अंतराच्या आतमध्ये जर सर्व्हिस सेंटर असेल ना तर ही गाडी बिंदास घ्या तुम्ही. गाडीबद्दल नो डाऊट, परफॉर्मन्सबद्दल नो डाऊट खूप चांगली आहे. आणि आत्ताचं जे हे अल्फा 2 इंजिन आहे ना SD ॲडव्हेंचरचं, भाई एक नंबर इंजिन आहे. खूप रिफाईन आहे, स्मूथ आहे. आणि स्पेशली हिची ब्रेकिंग एवढी जबरदस्त ब्रेकिंग आहे ना हिची, म्हणजे मी एवढ्या गाड्या चालवल्या पण मला ह्या गाडीसारखी ब्रेकिंग आहे ना मला कुठेच नाही जाणवली. म्हणजे आता माझी गाडी आहे म्हणून मी प्रशंसा नाही करत आहे, पण रिॲलिटी सांगतोय मी, कारण मी BMW चालवली, डॉमिनर चालवली, ट्रॅम्प चालवली, भरपूर गाड्या चालवल्या. पण हिला जो ब्रेकिंगचा बाईट आहे आणि हिचा जो ABS वर्क करतो ना, एवढा जबरदस्त वर्क करतो ना की मला दुसऱ्या कोणत्याच गाडींमध्ये तो फील, मला त्या ABSचा फील आणि त्या ब्रेकिंगचा कॉन्फिडंट फील मला नाही आला जो ह्या गाडीमध्ये येतो. तर हा प्लस पॉईंट आहे या गाडीचा की हिची ब्रेकिंग एक नंबर ब्रेकिंग आहे. आणि राहिला प्रश्न जर रिफाईनमेंटचा झाला ना, तर एवढं रिफाईन इंजिन आहे ना, म्हणजे तुम्हाला 5व्या 6व्या गिअरला तर एकदम मक्खन म्हणजे अशी मस्का चालणार ना, तुम्हाला जरा पण व्हायब्रेशन जाणवणार नाही. हां, ऑब्व्हियसली जेव्हा तुम्ही 120 130ला तुम्ही क्रूज करायला जातात ना, तर तेव्हा फुटपेक्सला तुम्हाला व्हायब्रेशन थोडे जाणवतात. बट इज इट ओके, कारण तुम्ही 90-100लाच क्रूज करतात. तुमची क्रूजिंग स्पीड 100-110च असते. सो 100 आणि 110 ही जी क्रूजिंग स्पीड आहे ना, ह्या स्पीडला एकदम बेटर परफॉर्मन्स देते ही गाडी. नो व्हायब्रेशन, म्हणजे आणि कॉन्फिडन्स पण असा लॉस नाही होत की गाडीला बऱ्यापैकी वेट आहे. आय थिंक 180-190 kg ह्या गाडीचं वेट आहे. त्याच्यामुळे हायवेला असा डिसबॅलन्स झाल्यासारखं नाही वाटत, किंवा कुठेतरी कॉन्फिडन्स लॅग झाल्यासारखं या गाडीला वाटत नाही. आणि आता जो पहिल्या गाडीमध्ये जो इश्यू होता ना, हिटिंग इश्यू, तो ह्या व्हर्जनमध्ये फुल्ली सॉल्व केलेला आहे. कारण हे जे अल्फा 2 इंजिन आहे ना, त्यामध्ये ह्या गाडीचा एक्झॉस्ट आहे ना तो आतून फिरवला आहे. आणि जे पहिला जे OBD2 जे पहिला जे इंजिन होतं, जे पहिल्या जुन्या SD ॲडव्हेंचरचं, त्याचा एक्झॉस्ट बाहेरून होता. सो काय व्हायचं, ती जी हीट आहे ना ती सगळी पायावर मारायची आणि इंजिन हीट होऊन आहे ना फुल जाणवायचं पायाला की काहीतरी गरम खाली एकदम जाणवतं. पण ह्या गाडीमध्ये तसं काहीच नाही आहे. हे जे हिटिंग इश्यू होते, जे रस्टिंग इश्यू होते, जे छोटे जे मायनर इश्यू होते ना, ते ह्या व्हर्जनमध्ये फुल्ली सॉल्व केले आहेत SD वाल्यांनी. सो मी तर बोलेल की
जावा बिंदास, डोळे बंद करून जावा. फक्त एवढंच लक्षात ठेवा की सर्व्हिस सेंटर हे तुमच्या घरापासून 10 किलोमीटरच्या आतमध्ये पाहिजे बस. कारण कोणताही पार्ट गेला ना, तुम्ही लोकल मेकॅनिककडे ह्या गाडीचे पार्ट मिळत नाहीत, किंवा मिळतील पण ते दुसऱ्या गाडीचे लावावे लागतील किंवा जुगाड करून लावावे लागतील, असा सीन असतो. पण तुम्ही ESD सर्व्हिस सेंटरच्या बाजूला असाल तर तुम्हाला ते पार्ट्स अवेलेबल करून देतात. आणि हो ठीक आहे, थोडा टाईम लावतात, म्हणजे 3-4 दिवस घेतात पार्ट्स यायला, पण तुम्हाला तो पार्ट अवेलेबल करून देतात. माझा तर खूप बेटर एक्सपिरियन्स आला आहे आतापर्यंत. मला स्टार्टिंगला थोडे सेन्सर इश्यू जाणवले या गाडीमध्ये, पण ते पण ESDवाल्यांनी मला सर्व्हिस सेंटरवाल्यांनी सॉल्व करून दिले. जसं की पहिला इंजिन चेकलाईट पेटायची सारखी, ती पण सॉल्व झाली. आणि मध्ये थोडा थ्रॉटल बॉडीचा इश्यू होता, तो सुद्धा ESDवाल्यांनी क्लिअर करून दिला. पण रिस्पॉन्स चांगला आहे ESDवाल्यांचा. म्हणजे असं नाही की तुम्हाला ते तारीखवर तारीख देणार किंवा काय ना काय खोटं सांगणार, पण ते लोक सॉल्व करून देत आहेत इश्यू. आत्तापर्यंत माझा तरी एक्सपिरियन्स हा होता. आणि मला सर्व्हिस सेंटर जवळ पडतं ना, ते सांताक्रूजचं क्लासिक व्हील्स ESDचं. आता काय जण ठाण्याला सुद्धा जातात, ठाण्याला पण सर्व्हिस सेंटर आहे हिचं, बट ते मला खूपच लांब पडत होतं. ऑलमोस्ट 20 किलोमीटर 20-22 किलोमीटर मला पडत होतं. पण मग ते मला काय अर्थ वाटला नाही. अरे सिग्नल, अरे 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 जा बोलतोय तो. ओके, हे बघा, बोलता बोलता तुमच्याशी पोचलो पण सर्व्हिस सेंटरला. एवढा जवळ सर्व्हिस सेंटर आहे सांताक्रूज ESD सर्व्हिस सेंटर क्लासिक व्हील्स. तर आपल्या ESD ॲडव्हेंचरची आपण सेकंड सर्व्हिस करायला आता आलेलो आहे फायनली. आता आतमध्ये जाऊया. सर्व्हिसमध्ये ना काय काय होतं हे शॉर्टमध्ये तुम्हाला दाखवणार आहे मी. आणि हे आहेत सूर्यकांत दादा, या ESD क्लासिक व्हील्सचे ओनर. गेल्या वेळी पण आपल्या ESDमध्ये काही प्रॉब्लेम आलेला, त्यांनी लगेच सॉल्व करून दिला मला. म्हणजे सर्व्हिस इथे एवढी फास्ट आहे ना, तुमच्या गाडीमध्ये काही प्रॉब्लेम आला तुम्हाला लगेच सॉल्व करून देईल. आता हे बघा, आपली ESD ॲडव्हेंचर इथे उभी आहे. तर बोलतात ना, चांगला रिस्पॉन्स आहे एका प्रकारे. तर आता बघूया ESD ॲडव्हेंचरची सर्व्हिस आहे ना, त्याच्यामध्ये काय काय करवलं जातं, काय काय सर्व्हिसिंगमध्ये काय काय केलं जातं ना, ते आता मी तुम्हाला दाखवणार. तर आता या ठिकाणी आहे ना पेपरवर्क होतं, सगळे डिटेल्स गाडीचे वगैरे सगळे इकडे या ठिकाणी मेन्शन होणार. तुम्हाला ओनर्स मॅन्युअल बुक आहे ना, ते घेऊन यायचं. आता आपण आलो आहे, माझ्या घराच्या बाजूलाच आहे हे सर्व्हिस सेंटर. मला काय एवढा प्रॉब्लेम येत नाही. मला काही प्रॉब्लेम वाटला तर मी सरळ दादाकडे येतो, दादा मला डायरेक्ट ते सॉल्व करून देतात इश्यू. सो चला बघूया आता सर्व्हिस कशी होते आपली गाडी. तर आता जे जुनं ऑइल होतं ना, ते आता पूर्णपणे ड्रेन केलेलं आहे. हे बघा कसं काळं झालं आहे बघा ऑइल पूर्ण. तर आता ह्याच्या आतमध्ये आहे ना ऑइल फिल्टर आहे, ते आता चेंज होगा ना बाय पुरा. ह्याच्या आतमध्ये आहे ना ऑइल फिल्टर असतं, ते आता पूर्णपणे चेंज होणार, न्यू टाकलं जाणार, नवीन टाकलं जाणार. कारण जेवढा पण ऑइलमधला डस्ट असतो, जेवढे पण मेटल पार्टिकल्स असतात, जे पण इम्प्युरिटी असते ना, ते त्याच्यामध्ये अडकलेली असते. सो ते चेंज करणं खूप गरजेचं असतं प्रत्येक सर्व्हिसिंगला. सो हे बघा आता ऑइल फिल्टर चेंज होईल आपलं. तर ऑइल तर आता काढून झालं आहे, ऑइल फिल्टरसुद्धा काढलं आहे. तर आता इथे ब्रेक्स आहेत ना, ते चेक केले जातील, ब्रेक पॅड्स वगैरे व्यवस्थित आहेत का. जर चांगले व्यवस्थित असतील तर ते घासून पुन्हा त्याला लावले जातील. तर हे आता कंडिशनमध्ये नाही आहेत सध्या, तर ह्याला आता घासणार आणि मग आतमध्ये लावलं जाणार. कारण ते बोलतात ना, त्याच्यावरती एक स्मूथनेस आला असतो, तो स्मूथनेस नको असतो, रफनेस पाहिजे, तेव्हा जाऊन तो बाईट पकडतो ब्रेकचा. सो आता त्याच्यावरती जो पण रस्टिंग वगैरे असेल ना, ती घासली जाणार. पाठी पण सेम प्रोसेस आहे. 500 ब्रेक पॅड्स होते ना, ते पण सेम प्रोसेस चालू आहे बघा. तर आता ह्या साईडला गाडीचा एअर फिल्टर ओपन होतोय. एअर फिल्टरमध्ये जो पण कचरा वगैरे असेल, डस्ट वगैरे असेल, ते आता चेक करेल की एअर फिल्टर आता कंडिशनमध्ये आहे का. जर तो कंडिशनमध्ये असेल तर तो साफ करून लावला जाईल, किंवा जो तो खराब झाला असेल ना, तो रिप्लेस केला जाईल. तर या एअर फिल्टरची कंडिशन बघा, थोडी खराब आहे.
तर आता ते लोक बोलतात की चेंजच करा, कारण हे बघा पूर्ण माती बिती पूर्ण अडकली आहे हे बघा. सो आता हा एअर फिल्टर चेंज होईल. तर आपला नवीन एअर फिल्टर आलेला आहे. हे बघा दोघांमध्ये डिफरन्स बघा तुम्ही. हा नवीन आहे आणि हा जुना आहे. हे बघा हा किती घाण झाला आहे बघा. हा आता इथे लागेल. तर आता आपल्या गाडीमध्ये ना हे बघा 10W50 फुल्ली सिंथेटिक ऑइल जाईल, ते पण कॅस्ट्रॉलचं. हे बघा आणि हे आहे 1.5 लिटर 1.5 लिटर. आणि त्याचसोबत आहे ना हे बघा नवीन ऑइल फिल्टरसुद्धा लागेल. हे जे होतं ते जुनं ऑइल फिल्टर होतं हे बघा, आणि हे आता नवीन ऑइल फिल्टर आपल्या गाडीमध्ये बसतं. सो आता या ठिकाणी आहे ना आपल्या गाडीचं कूलंट चेक होतं. हे बघा कूलंट टॉपअप केलं जातं. वो जितना कम रहता है वो लेवल रहता है, इतना लेवल ये जो है ना ये लेवल. अच्छा ओके ओके. तर पहिला इथे होतं खाली मिनिममवर होतं. सो आता मॅक्सवर गेलं. म्हणजे कूलंट टॉपअप झालेलं आहे आपल्या गाडीचं. हे बघा बऱ्यापैकी हे असं असतं ग्रीन कलरचं असतं बघा. आणि हे काय रेडिएटर. सो हे बघा रेडिएटरमध्ये सुद्धा कूलंट टाकलं जातं. तर चला कूलंटसुद्धा टॉपअप झालेलं आहे गाडीचं. आता गाडी आपली वॉशिंगला जाईल आणि चेन ल्यूब होईल गाडीमध्ये. तर आता गाडीचे सर्व इलेक्ट्रॉनिक्स चेक केले जात आहेत. हॉर्न वगैरे वाजतोय का, लाईट्स वगैरे चालू आहेत का व्यवस्थित. हे बघा तर गाडी आता वॉशिंगला गेलेली आहे आणि बघू शकता चांगली बऱ्यापैकी फोमने वॉश होणार गाडी प्रॉपर. हे बघा ल्यूब नाही क्लीनर होतं. ल्यूब नंतर बघा. चेन प्रॉपर क्लीन झालेली आहे. आता चेन क्लीन झालेली आहे आणि त्याच्यानंतर वॉशिंग झाल्यानंतर ल्यूब मारला जाणार गाडीवरती. हे बघा आता प्रॉपरली गाडी वॉश होते. तर मित्रांनो फायनली आपल्या गाडीची सर्व्हिसिंग झालेली आहे आणि हे माझ्या हातात बिल आहे.
आणि सर्व्हिसिंग द फुल्ली सॅटिस्फाईड आहे. आपल्यासोबत सूर्यकांत दादा आहेत, तर त्यांनी आपल्याला खूप हेल्प केली आपल्याला व्हिडिओ शूट करायला. आता हा जो तुम्ही व्हिडिओ बघितलात ना, तो ह्यांच्यामुळे तुम्ही बघितलात, कारण असं अलाउड नाही आहे शूट करायला, पण दादानी आपल्याला स्पेशल परमिशन दिली. प्रज्वल जे गाडीची दुसरी सर्व्हिस होती त्याने हँडलिंग मला रिक्वेस्ट केली, मला व्हिडिओ बनवायचा आहे. जर आम्ही काम जेन्युइन करत असेल तर कस्टमरला आम्हाला व्हिडिओ बनवायला काही प्रॉब्लेम नाही आहे. त्यांच्या समोरासमोर सर्व्हिस झाली, ती ट्रान्सपरन्सी आहे माझ्याकडे आणि कंपनीचं बिल देतोय आम्ही, त्याला काही प्रॉब्लेम नाही आहे. ठीक आहे, तुम्हालाही जर अनुभव घ्यायचा असेल तुम्ही एकदा नक्की भेट द्या. तर मी दादांचा नंबर आहे ना, क्लासिक व्हील्सचा नंबर आहे ना, इकडे स्क्रीनवरती मेन्शन करतो. तुम्हाला कोणत्याही ESD किंवा जावाच्या रिलेटेड काही क्वेरीज असतील किंवा तुमची गाडी सर्व्हिस करायची असेल किंवा कोणत्याही गाडीमध्ये काम असेल ना, तर तुम्ही दादांना कॉन्टॅक्ट करा किंवा या सर्व्हिस सेंटरला कॉन्टॅक्ट करा आणि इथे भेट द्या आणि गाडी तुमची सर्व्हिस करून घ्या. आणि जर इतर तुम्हाला रॉयल एनफिल्डचं सुद्धा काम करायचं असेल ना, तर दादांचं वर्कशॉप गोरेगावला आहे, बरोबर? माझं गोरेगावला शारदा मोटर्स अँड सन्सच्या नावाने रॉयल एनफिल्डचं ही सर्व्हिस सेंटर आहे. 16 वर्षापासून आहे, 2006 पासून मी चालू केलेलं आहे. तिथे सर्व्हिस, मॉडिफिकेशन, स्पेअर पार्ट्स, ॲक्सेसरीज सगळं काम केलं जातं तिकडे. तुम्हाला रॉयल एनफिल्ड तुमची असेल ना, तर तुम्हाला ती कस्टमाइज करून सुद्धा मिळेल. जर तुमची जुनी असेल तर तिला रिस्टोर सुद्धा करून मिळेल. तर सर्व कामं रॉयल एनफिल्डची तुम्ही करून द्या त्यांना. येस. आणि हे माझं क्लासिक व्हील्सच्या नावाने जावा, SD आणि BSA ऑथराइज सर्व्हिस सेंटर आहे. तुमच्याकडे जर जावा असेल किंवा SD असेल किंवा BSA असेल, तुम्ही सर्व्हिससाठी सॅटिस्फाईड नसाल तर तुम्ही एकदा नक्की क्लासिक व्हील्सला भेट द्या. नक्कीच व्हिजिट करा. आणि आता मी तुम्हाला फायनल सांगतो बिल किती झालंय. तर माझं बिल झालंय 1840. एकदम म्हणजे बोलतात ना, एकदम खिशाला परवडणारं असं सर्व्हिस झालेली आहे. कारण ह्याच्यात काय काय झालं तुम्ही स्वतःच्या डोळ्याने बघितलं. फुल्ली सिंथेटिक ऑइल यूज केलंय, असं नाही की नॉर्मल कोणतरी लोकल नॉर्मल कंपनीचा ऑइल यूज केलाय. कॅस्ट्रॉलचं फुल्ली सिंथेटिक ऑइल केलंय, कूलंट टॉपअप झालेलं आहे, सोबतच चेन ल्यूब झालेलं आहे, गाडी प्रॉपरली वॉश झालेली आहे, ब्रेक पॅड सुद्धा चेक केलेले आहेत. प्रॉपर एकदम क्वालिटी सर्व्हिस आहे ना या ठिकाणी भेटलेली आहे. वर्थ आहे मला, मी तर खूप सॅटिस्फाय आहे. सो आता आपण गाडी घेऊन जाऊया. आता आपल्या राईडसाठी आपली गाडी रेडी झालेली आहे, ते पण स्पेशली सूर्यकांत दादामुळे. बेस्ट ऑफ लक, बेस्ट ऑफ लक. चलो, आपल्याला आपल्यासोबत निखिल सुद्धा जॉईन झाला. तर चला आता एक नंबर. तर चला आता हा व्हिडिओ मी आता इथे सेंड करतो. आय होप तुम्हाला थोडासा अंदाजा आला असेल की सेकंड सर्व्हिसमध्ये आणि फर्स्ट सर्व्हिसमध्ये काय काय केलं जातं. तर तुम्हाला सुद्धा सर्व्हिस करायची असेल तर इथे क्लासिक व्हीलला किंवा SDच्या सर्व्हिस सेंटरला भेट द्या. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर चला भेटूया पुन्हा अशात नवीन नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. नेक्स्ट राईडला यायला विसरू नका. याच्यासाठी सुद्धा पेजला फॉलो करा. करा. चला आता डायरेक्ट रोडवरती भेटूया आपण.